गणपती बाप्पा. अशी माझे फॅन्स इकडे मला भेटायला आलेले आहेत. क्या बात आहे, सकाळ सकाळ मला सोडायला आली आहे. झोपलो आम्ही आहे 2 वाजता, निघालो आहे 3 वाजता. तो सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये. काय आहे ते बघितलं असेल, बाजूला माझा कुत्रा बसलेला आहे माझा. तर आम्ही आता निघालेलो आहे. कुठे निघाले बैलाला कधीच काय माहिती नसतं. तर आता मी निघालो आहे माझ्या 5व्या ज्योतिर्लिंगच्या दर्शनासाठी. ऍक्च्युली मी भीमाशंकरला याच्या आधी सुद्धा गेलोय, पण लहानपणी गेलेलो. आता थोडस हा बैल होता ना, तेवढा असताना मी गेलेलो. आता थोडस मोठं झालं, मी परत एकदा भीमाशंकरला आता आम्ही निघालेलो आहे. पण आम्ही नेहमीप्रमाणे निघतो 3 पांडव, म्हणजे हा पकडून 3.5, मी, चिच्ची, तिचे मिस्टर आणि हा, टोटल 3.5. तर आता माझ्यासोबत तुम्ही बघत आहात तर कॅमेराच्या पाठी आहे मिस्टर सिद्धांत चालेकर, द अकाउंटंट अँड ब्रेन ऑफ बिग बलून. इतनी इज्जत आज तक इस आदमी ने मुझे नहीं दी. आणि त्यानंतर तुम्ही पाठी बघत आहात, आपल्या सोबत आहे आपला समीर दादा. तर आज आम्ही सगळे 5 पांडव निघालेलो आहे भीमाशंकरला. आणि भीमाशंकरला जाता जाता अजून एक आम्ही, तू रोज ना 3-4 ते तासने घ्या आणि जीभ घास रे भावा. तुझ्या जिभेवरती 7 किलोचा थर साचलाय, असला लंबा जीभ झाला, तू काही बडबडतोय भावा. अजून एक माझी चूक पकडतो. अजून एक आम्ही दर्शनाला जाणार आहे, ते म्हणजे एकविराईच्या दर्शनाला. तर आता तुम्ही बघू शकता घड्यामध्ये वाजलेले आहेत 3. नाही दिसले गाड्या वरचं बघ आता वर. दिसलं घड्या. तर आम्ही 3 वाजता निघालेलो आहे. झोपलो आम्ही आहे 2 वाजता, निघालो आहे 3 वाजता. हा कुत्रा झोपला 1:15ला. आणि त्यानंतर आम्ही आता 3 वाजता निघालेलो आहे. आम्हाला जाऊन आता एकविरेला जायला 3 तास लागतील असं दादा बोललाय. कारण का सगळं जे काय ते त्याच्या हातात 3 तास लागतील. 3 तासानंतर आम्ही एकविरेचं दर्शन करणार. एकविरेचं दर्शन झाल्यानंतर तिकडनं आम्ही जाणार आहे भीमाशंकरला. भीमाशंकरचं दर्शन झाल्यानंतर गप्प तोंड घेऊन घरी येणार आहे. बाकी काही नाही करणार आहे. जे काय असेल ते पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. तर आजूबाजूचे उठतील. अरे उठू दे, कळलं पाहिजे ना भीमाशंकरला. चला आता पुढे भेटूया, इकडनं निघूया, कारण का वेळ सुद्धा आपल्याकडे मिळेल. चला. तर मित्रांनो, अशी माझे फॅन्स इकडे मला भेटायला आलेले आहेत. क्या बात आहे, सकाळ सकाळ मला सोडायला आली आहे. मग हे काय भाई, फॅन फॉलोइंग अँड ऑल, क्या बात आहे. हा मग क्या बात आहे. चला, लव यू. रात के 2 बज रहे, पब्लिक सो रही है. सकाळ सकाळ 3 वाजता आणि त्यांची फुर्ती बघा, मला सोडायला आली आहेत. थोडंसं सिद्धांतसारखं वागतं. मधीच जवळ येतो, मधीच लांब जातो. बघा पाठी धुरी पण उभा आहे. क्या बात आहे. तर आता निघा, आता थोडंसं आता थोडं इकडनं गाडी निघाल्यावर इकडे इथे खायला सुद्धा रेडी आहे. नुसतं चरायचं आहे पूर्ण पिकनिकमध्ये, बाकी काय माहीत नाही. तो कुत्रा बघा, क्या रे भिकमंग्या, क्या देख रहा है. त्याची हातभर फाडली कुत्रे भोगल्यावर. तू ये तरी, नाही तर मी तुला मारीन. हा घाबर, गोंडाच दिसतोय. थोडीशी सकाळची मॉर्निंगचा एक बॉल टाकून आता प्रवासाला आम्ही सुरुवात करतोय. तर चला मित्रांनो, सगळ्यांनी आतमध्ये बसून घ्या. तर मित्रांनो, आता फायनली आम्ही निघालेलो आहे गाडीमध्ये बसून. इथे माझा स्वतःला सुद्धा रेडी आहे आणि पहाडी पूर्ण गँग सुद्धा रेडी आहे आणि आपला समाधान दादा सुद्धा रेडी आहे. मागाशी चुकून काहीतरी समीर बोललो, कारण की बघा हिच्यामुळे. तर त्या समाधान दादा सुद्धा रेडी आहे. आणि आता सगळ्यांनी माझ्यासोबत एकत्र बोलायचं आहे, गणपती बाप्पा. येस, त्यांच्याशिवाय कुठल्याच शुभ कार्य वगैरे काय आमची कुठली सुरुवात होत नाही. तर त्यांचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढे जात नाही. तर आता आम्ही निघालोय. रात्रीचं काय दाखवता येणार नाही, कारण का काळोख असणार सगळे, काय दाखवणार. त्यामुळे थोडंसं आता एकविरेच्या इथे गेलो किंवा मधला कुठला हॉल घेतल्यावरच दाखवेल. बाकीचं काय गोंडस गोजीरवाना कुत्रा आहे माझ्यासोबत. चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, आता फर्स्ट स्टॉल घेतलेला आहे ॲक्च्युली पेट्रोल पंपावर, कारण का आपली जी चिच्ची आहे तिला वॉशरूमला झालं असल्यामुळे इथे पेट्रोल पंपावर हॉल्ट घेतलेला आहे. पण असं इथे सीन असं झालं आहे की ज्यासाठी आम्ही पेट्रोल पंपावर आलो तेच इकडे बंद आहे. तर आता पुढे आम्ही शोधू. आणि या कुत्र्यांनी प्रॉपर 2 तासाची झोप घेतलेली आहे. मी काय अजून काल रात्रीपासून काय झोपलेलं नाही आहे.
सिद्धांची अशी अवस्था आहे काय सुद्धा काही. अगं बाई ते सगळं लेडीजचे पर्स बी सगळं कसं तुझ्याकडे देतात रे सगळे कसे देतात. एवढा विश्वास आहे तुझ्यांचा लोकांचा विश्वास आहे तुझ्यावर. अच्छा गावात तुझ्या तर इथं हॉल घेतलेला आहे. आता बघू पुढे कसं काय ते. कारण काय काळ कसल्यामुळे तुम्हाला काय दाखवता येत नाही मला. पण मला असं वाटतं की आपला पूर्ण जो ब्लॉग आहे तो डायरेक्ट सगळं एकविरेलाच चालू होणार आहे. सगळं एकविरेलाच एंड होईल किंवा पुढे भीमाशंकरला जे काय असेल ते. भीमाशंकरचा प्रवास आपला एक दुपारपर्यंतच होऊन जाईल. हो आता चला आली. तर मित्रांनो आता आम्ही घेतलं आहे चढण वर चालायला. पोचून वगैरे झालं. वॉशरूमला जाऊन आलो आणि चालता चालता भूत बघा. थंडीने यांची झाले कोलंबी. अशी कोलंबी झाल्या की विचारू नका. मी पूर्ण असं पेटी पॅक आहे बघा. पूर्ण पेटी पॅकमध्ये आलो. मला माहिती आहे थंडी असणार. हे मोठे मन आहे बघा. वडण्या घेऊन चालले आहेत. आईची ओढणी डापली. तिची जोडणी डापली आणि घेऊन चाललाय. तर आता मी आता शूट हे करायला घेतलं कारण का मला माहिती वर गेलं असं होणार आहे गाडवर का. पण आता बोलते ते पण करतो. आता वर गेलं दाखवतो कसं. इथे पण सगळं बंद आहे. लवकर आलं 6 वाजता. दुकानं बिकानं सगळं बंद आहे. म्हणून असं वातावरण डेंजर आहे. चोर बघा प्रॉपर चोर. इकडे बघ कोलंबी द्यायला. चला वर जातो दाखवतो काय असेल ते. तर मित्रांनो आताच जस्ट दर्शन झालं. आतमध्ये अलाउड नव्हतं फोटोमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला. कुत्र्याची व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं म्हणून आपण काढलं. तुम्हाला तर माहिती आहे मी काय काढत. थोडंसं असे नुसते डोंगरे वगैरे बघतो. काय ती डोंगरे आहे ती रे बाबा रे. सगळ्यांच्या वाटतं सगळं काय होतं. तर ही लेणी वगैरे ठीक आहे सगळं चांगलं आहे. पण ह्यांचं काय चाललं एक मिनटं बघूया आपण. थांब दादा काय आलं. नाव बिवा लिहिलेत ना. त्या दिवशी विनीत आलेला बघतोय लिहिलेलं आहे. ती बा आतमध्ये आहेत कुठली तरी नावं. मला त्या दिवशी विनीत आलं आमचं इथे एकविरेला आलं 2 दिवसापूर्वी. मी बघतो सगळ्यांची लव्ह लेटरची नावं लिहिलेत. मला विनीतनी पण लिहिलं असेल. थोडा क्रिएटिव्ह असेल पण नाही. विनीतला मी लेटरिंग शिकवली नाही. तिथे लिहिलं स्टार गॅरेज. विनीतनी गॅरेज टाकलं. बिग बोलून. हा बिग बोलून दिलं का बघ बाबा. जरा इव्हेंटची नावं टाकेल. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आता आम्ही खाली नाश्ता करू. नाश्ता करून डायरेक्ट आम्ही निघणार आहे झोपेत भीमाशंकरला. म्हणजे दादा गाडी चालवेल आम्ही झोपणार बस. बाकी काय नाही. बाकीचं काय ते थोडंसं ते बघू काय फोटो वगैरे काढून निघू. चला मित्रांनो आम्ही आता निघालो आहे आपल्या भीमाशंकरला. ॲक्च्युली निघालो खूप आधीच 2 तास झाले. 2 तास 1 तासाचा रस्ता बाकी आहे. बट मी दाखवायला याच्यासाठी थांबलो कारण का बघा याला ओळखता का. हा इथे पाठी झोपलाय बैलचा फुल कॉमेडी. आणि हे ज्या आजीचं डोकं आहे बघा. असं करू नको आरचे बघे. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले.
माझं थोडं इधरच्याला उधरच्याला होत होतं. तर आता आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या बाहेरच्या साईडला. का आता व्हिडिओ काढायला येऊन काय माहिती नाही, पण जे काय असेल ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. त्यांची वेगळीच गडबड आहे. पण नाही भेटत रे इथे. याला बघा हे घ्यायचं होतं, पण याला मी आश्वासनावर आलं की भेटणार. रंगवलं बघ. पूर्णपणे चेंज माझं आणि त्यांचं आणि या कुत्र्याचं पूर्णपणे चेंज. तर मित्रांनो आता आमचं पूर्ण दर्शन वगैरे झालं, सगळं काही झालेलं आहे आणि ते चेंज सुद्धा केलं आहे. सगळ्यांनी तुम्ही ते काय दाखवता नाही आलं, कारण का ते फोटोजमध्ये बघा सिद्धांत चाळेकर यांच्या इंस्टाग्रामला. आणि आता इकडनं पुढचा प्लॅन काय, जेवायचं असेल किंवा डायरेक्ट घरी जायचं असेल माहीत नाही. झालं तर ते तुम्हाला दाखवेल, नाही तर घरी आपण ब्लॉग एंड करूया. अजून एंड नाही झालं, पुढचं बघत राहा. सांगायला हेच केलं की बाबा झालं आमचं दर्शन एकदम शांतपणे, एकदम फुल एनर्जेटिक वातावरण होतं, एकदम फील वेगळा आला. जसं आपण कुठल्याही ज्योतिर्लिंगाला असो त्या गोष्टी होतात ना हृदयामध्ये, जड होतं या सगळ्या गोष्टी, त्या गोष्टी इथे सुद्धा फील झाल्या. तर आता भेटूया पुढे, बघूया आता काय प्लॅन असेल, चिचीचे काय प्लॅन आहेत पुढे, काय कसं करायचं, कुठे जायचं की नाही, डायरेक्ट गप्प तोंड घेऊन घरी जायचं, ते पुढचे दाखवायचं. चला. काय व्ह्यू आहे, हा व्ह्यू बघितला नसता मला नाही वाटलं असतं या ब्लॉगची एक चांगली. याच मस्त शुभमुहूर्तावर आपण आधी त्या ब्लॉगची एंडिंग करूया. असाच परत कुठला असा ब्लॉग येईलच आधीमध्ये. आता काय फिरणं चाळेकर बिळेकर त्यांच्यासोबत होईलच, तर परत एकदा अजून ब्लॉग येईल. आता रेग्युलर थोडी येत राहील, जरूर दर ब्लॉगला मी असं बोलतो की रेग्युलर येतील, पण येत तर नाही. पण ठीक आहे, आता हळूहळू रेग्युलर ब्लॉग येत राहतील आणि असं छानसा वातावरणामध्ये आपण ब्लॉगच्या आधी ते एंडिंग करूया. कारण की इथे आम्ही तोंड घेऊन डायरेक्ट निघालेलो आहे घरी. बाकी काय साई जरा गाण्याला ब्लॉग एंड करू.